तर यांनी मला डायरेक्ट फिरायला आणलं बरं का. म्हणजे फिरायला म्हणजे कुठं असं इकडे फिरायला आणले बरं का आपल्या गावाच्या प्लॉट मध्ये. आता तुम्हाला वाटतं कुठं गार्डनला गेले काय, पण गार्डन बिल्डन काय नाही बरं का. आपले जे वावर आहे तेच आपले इथं गार्डन सारखे. आपण गावाच्या वावरात बायकोला घेऊन आलो फिरायला डायरेक्ट. तिला म्हटलं आता बरेच दिवस चक्कर झालेला नव्हता, तर आपण पाणी बिनी भरल्यानंतर म्हटलं आता चल चक्कर तरी मारून आपल्या गावाचा प्लॉट काच झालेला आहे. तर गावाला पाणी बिनी भरला आणि आपण जो हा गहू केलाय तो टोकन यंत्राच्या साहाय्याने केलेला आहे बरं का. म्हणजे एकदम जबरदस्त असा गहू झालेला आहे आपला. बघा आपला गहू किती मस्त उतरलेला, म्हणजे एकदम भारी फुटवा झालेला आहे. तर आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गहू जर मला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला पटकन लाईक करा. तर आता आपण गावाच्या वावरात कुठं जाणार माहिती, बुडख्याच्या वावरात जाणार आहे. आता बुडख्या पण केलेल्या आहे. आता बरेच जण म्हणतात बुडख्या म्हणजे काय, तर आमच्याकडे बुडख्या म्हणतात, डोंगळे म्हणतात किंवा गोट कांदा म्हणतात. म्हणजे आपण कांद्याचं बी जे करतो का त्याला ते आमच्याकडे बुडख्या म्हणतात बरं का. तर मला आपण व्हिडिओ कंटेंट केलं होतं तेव्हा बरेच अशा कमेंट आल्या होत्या का बुडख्या म्हणजे काय, बुडख्या म्हणजे काय. चला तुम्हाला मी दाखवतो बुडख्या म्हणजे काय असतं ते. चला तर मग आपण आलेला आपल्या बुडख्याच्या वावरामध्ये. तर बुडख्या म्हणजे नेमकं काय, अशा असतात बुडख्या बरं का आपल्याकडं. आता आपण या बुडख्या पण काही लय नाही केलेल्या बरं का. आपल्या घरापुरतच बी करतो आपण, का ज्यादा विचार नाही करत जास्त करण्याचा. तर मग एक 10-12 जाळ्या लावलेल्या आपण कांद्याचे टोटल. या वर्षी नवीन पद्धतीने बुडख्या लावलेला आहे. म्हणजे आम्ही दरवर्षी कापून बुडख्या लावतो, ह्या वर्षी आपण सगळं कांदे लावलेले. सगळं कांदे लावलेले. तर ते पण खूप छान अशा उतरलेल्या बुडख्या. आता आपण बुडख्याला तणनाशक मारलं एकदा आणि आता पाणी भरलेलं आहे त्यांना. हा आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुडख्या लावताना ना, आता मला 1-2 कमेंट अशा आल्या का बुडख्या लावला तेव्हा व्हिडिओ नाही बनवला तुम्ही नाही का. तर आपलं तेव्हा कांदे लागवड करायचं काम चालू होतं, त्यामुळं आपला काही इकडे चक्कर झाला नव्हता नाही का. ज्या बाया रोप उपटायला होत्या त्याच बायाने इकडे बुडख्या लावून दिल्या होत्या. आणि आमचं काम तिकडं कांद्याच्या वावरात चालू होत नाही का, म्हणजे रेन पाईप पसरायचे किंवा हा त्यामुळे वेळ नाही भेटला आम्हाला आपल्या बुडख्या लावताना व्हिडिओ काढायला. तर या बुडख्यांचा प्लॉट लावून आता माझ्या मध्ये 1-1.25 महिना होऊन गेलेला आहे. आणि त्याची कंडिशन पण एकदम वेल आणि गुड आहे. कुठं कुठं नाही का अशी डोंगळे पण त्याला निघायला लागले, म्हणजे कुठं मोठं असे फुलं निघायला लागले त्याला. अजून 5-6 दिवसामध्ये ते फुलं असे पूर्णपणे दिसणार आहे सगळ्या बुडख्या.